खासगी क्लासेसच्या मनमानीला आता चाप बसणार आहे। 16 वर्षाखालील मुलांचे क्लासेस बंद होणार आहेत, प्रायव्हेट क्लासेस बंद होणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत, तर नियमांचं उल्लंघन केल्यास थेट मान्यता रद्द केली जाणार आहे। देशभरात 16 वर्षाखालील मुलांचे कोचिंग जे प्रायव्हेट कोचिंग आहेत ते बंद होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्याबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। कोचिंग संस्थांना 16 वर्षाखालील मुलांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आलाय। तसंच चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनं सुद्धा देता येणार नाहीयेत। त्यामुळे आता खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला लगाम लागणार आहे। दरम्यान मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास संस्थांना 1 लाखापर्यंतचा दंड किंवा थेट मान्यता रद्द केली जाऊ शकते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? एक मोठा निर्णय म्हणावा लागेल, जे प्रायव्हेट कोचिंग आहे त्याच्यामध्ये आता 16 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांचं प्रायव्हेट कोचिंग घेता येणार नाहीये। काय अपडेट्स आहेत या निर्णयाविषयीचे? फरा, नक्कीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खरं तर मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण 16 वर्षांखालील मुलांचे एकूण मानसिक स्थिती आणि स्पर्धा परीक्षांचा वाढलेला ताण पाहता खासगी सेंटरमध्ये, कोचिंग सेंटरमध्ये या मुलांना शिकवलं जातं। तशा प्रकारे जाहिराती असतात। एकूणच स्पर्धा परीक्षेच्या तणाव आणि नैराश्यातून ही मुलांची आत्महत्येकडे वाटचाल होत असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात। यावरतीच आता शिक्षण मंत्रालयाने, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आपलं लक्ष वेधलेलं आहे आणि यातूनच एक मार्गदर्शक तत्वे जारी केलेले आहेत। 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये दाखल करता येणार नाही। जर तसं आढळलं तर त्यांच्यावरती लाखोंची कारवाई होणार आहे आणि त्यांचा परवाना सुद्धा रद्द करण्यात येणार आहे। एकूणच कुठेही जाहिरातबाजीमध्ये रँकिंगचा उल्लेख करता येणार नाही किंवा अडवळणाने कुठे रँकिंगचा उल्लेख झाला तर त्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे। त्यामुळे कोचिंग सेंटरचा जो बेफाम मनमानी कारभार जी सुरू होता गेल्या 2-3 वर्षांपासून, यावरती आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लक्ष वेधलेले आणि त्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी केंद्रीय शिक्षण मंत्रालय करते। मात्र राज्य सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वाटचाल आणि याबद्दल कार्यवाही कधीपासून करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। फरा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।